अपडेट न्यूज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी रयत सेनेचा मानाचा मुजरा। दिल्लीच्या तख्त्याला शिकस्त देणारं मराठा तख्त जमिनीपासून 4400 फूट उंचीवर रायगडी उभं राहिलं आणि 32 वर्षांच्या अविरत संघर्षानंतर जनकल्याणकारी, सार्वभौम, सामर्थ्यशाली, गौरवशाली व वैभवशाली राज्याची निर्मिती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 साली दुर्गराज रायगड येथे करण्यात आला। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवाजी घाट येथे दिनांक 6 जून 2025 रोजी रयत सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात येऊन मानाचा मुजरा करण्यात आला। शिवराज्याभिषेकासाठी 32 मन वजनाचे सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले होते। सिंहासनावर मौल्यवान नवरत्ने जडवून अनेक शुभचिन्हे कोरण्यात आली होती, जे स्वराज्याच्या समृद्धीचे प्रतीक होते। या सोहळ्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सप्तगंगांचे आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण समुद्राचं पाणी रायगडावर आणले गेले होतं। रायगडावर पाण्याची कमतरता नसतानाही दूरवरून पाणी आणण्याचा उद्देश प्राचीन भारत देश एक आहे हे दर्शवणे हा होता। हा विधी केवळ धार्मिक नसून राष्ट्रीय एकात्मतेचे एक सशक्त प्रतीक होता। शिवराज्याभिषेकाच्या राजसभेत विद्वान आणि कलावंतांना शूर सरदारां इतकेच मानाचे स्थान होते। या निमित्ताने छत्रपतींच्या नावांची सोन्याची आणि तांब्यांची नाणी पाडली जात होती। रघुनाथ पंडित, अमात्य आणि धुंडीराज व्यास या विद्वानांना राज्यव्यवहार कोश तयार करण्याचे काम सोपवले होते, ज्यात फारसी शब्दांना मराठी प्रतिशब्द दिले होते। हे सांस्कृतिक आणि भाषिक स्वातंत्र्याचे एक मोठे पाऊल होते। महाराजांची जुनी प्रतिपंचद लेखेव ही राजमुद्रा तशीच ठेवली गेली, जी त्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेपासूनची अखंड परंपरा दर्शवते। या सोहळ्यानिमित्त अनेक राजचिन्हे तयार झाली, ज्यात सोन्याचा मासा लावलेल्या राजचिन्हाला महिमरातब म्हणत, जे स्वराज्याची समुद्रावरील सत्ता दर्शवते। या निमित्ताने महाराजांनी क्षत्रिय कुलावंतांस हे नवीन बिरुद म्हणजेच पदवी धारण झाली। महाराजांनी ही पदवी स्वीकारून हे राष्ट्र क्षत्रियांच्या तेजामुळे अजिंक्य आहे आणि या राष्ट्रातील प्रत्येक जण राष्ट्रासाठी शस्त्रधारी सैनिकच आहे हे दर्शवले। हे केवळ एक बिरुद नव्हते, तर राष्ट्रीय अस्मिता आणि आत्मविश्वासाचे पुनरुत्थान होते। शिवराज्याभिषेकामुळे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाची शिकवण मिळाली। 6 जून 1674 रोजी देशाला पहिले स्वातंत्र्य मिळाले व खरी लोकशाही सुरू झाली। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवाजी घाट येथे दिनांक 6 जून 2025 रोजी रयत सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात येऊन मानाचा मुजरा करण्यात आला। यावेळी प्रदेश सचिव प्रमोद वाघ, शहर अध्यक्ष प्रदीप मराठे, संघटक शिवाजी गवळी, कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, संघटक दीपक देशमुख, उपाध्यक्ष सतीश पवार, मार्गदर्शक प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे, राजेंद्र पाटील, मराठा शिलेदार दिलीप पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे गोकुळ पाटील, मानव मराठे, अभिजित शिंदे यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल, चाळीसगाव। ची जनता पीडित झालेली होती, यांना दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजाऊच्या प्रेरणेने या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं आणि 6 जून 1674 आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे। या दिवशी या स्वराज्याची मुहूर्तमेढ लावली आणि राज्याभिषेक केला। खऱ्या अर्थाने हा आमच्यासाठी खूप मोठा गौरवाचा दिन आहे। या दिनानिमित्ताने मी सर्व महाराष्ट्रातील, भारतातील तसेच जगातील सर्व बहुजन तसेच शेतकरी, कष्टकरी, कामकरी, घाम गाळणारे या सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.